गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द न्यू चॅप्टर. पुढच्या चॅप्टरची हेडिंग टाका बेटा, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल. पुढचा नवीन चॅप्टर चालू होतोय, 6वा चॅप्टर आपला, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड सिग्नल. हेडिंग टाका, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड सिग्नल. त्याच्यामधला पहिला कन्सेप्ट आहे बेटा क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल. त्याच्यातला पहिला कन्सेप्ट लिहा बेटा, क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल. क्वेश्चन घ्या, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल अँड एक्सप्लेन दॅम. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल अँड एक्सप्लेन दॅम. बर, मटेरियलचे ना बेटा बेसिकली 4 टाइप्स होतात. सगळ्याला 3च माहिती असतात. एक चौथा टाइप कुठला आहे तो नवीन आहे का? पहिला आहे कंडक्टर. सगळ्यांना कंडक्टर माहिती आहे. सेकंड टाइप आहे माझा इन्सुलेटर. सेकंड टाइप आहे इन्सुलेटर. थर्ड आहे सेमी कन्व्हर्टर. थर्ड आहे सेमी कंडक्टर, सॉरी कन्व्हर्टर नाही, सेमी कंडक्टर. कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर. आणि चौथा आहे तुमचा, तो म्हणजे असतो मॅग्नेटिक मटेरियल. चौथा कुठला असतो बेटा? मॅग्नेटिक मटेरियल. हे 4 टाइप झाले बेटा. कोणाचे? मटेरियलचे तुमचे 4 टाइप्स होतात, कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर आणि अजून एक मॅग्नेटिक मटेरियल. कंडक्टर म्हणजे काय असतो? कंडक्टर म्हणजे एक असा मटेरियल आहे ज्याच्यामधून करंट इझिली पास होतो. ज्याच्यामधून करंट इझिली पास होतो. हे 3 एकमेकांवर डिपेंडेंट आहे, हा टोटली वेगळा आहे, म्हणून तुम्ही नंतर बघेल. ज्याच्यामधून करंट इझिली पास होतो त्याला काय म्हणायचं बेटा? कंडक्टर. बरं, इन्सुलेटर काय? ज्याच्यातून करंट अजिबात पास होत नाही त्याला काय नाव म्हणतात बेटा? इन्सुलेटर. ज्याच्यामधून करंट अजिबात पास होत नाही त्याला काय नाव आहे? इन्सुलेटर. मग सेमी कंडक्टर काय आहे? सेमी कंडक्टर एक असा डिव्हाइस आहे त्याच्यातून करंट पास पण होतं, करंट नाही म्हणजे नापास पण होतं. नापास म्हणजे काय? पास पण नाही होत. म्हणजे कधी कधी पास होईल, कधी कधी पास होणार नाही. मग पास कधी होतो, कधी पास नाही होत? तर करंट जेव्हा टेम्परेचर हाय असतं, नीट ऐका हा, करंट जेव्हा टेम्परेचर कसं असतं बेटा? हाय असतं. जेव्हा टेम्परेचर हाय असतं तेव्हाच तो करंट पास करेल. पण जेव्हा तुमचं टेम्परेचर लो असेल तेव्हा तो करंट पास करणार नाही. सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर काय असतं? ज्याच्यातून करंट पास पण होतो आणि कधी कधी पास होत पण नाही. मग पास कधी होतं? जेव्हा टेम्परेचर हाय असेल तेव्हा करंट पास होतो. जेव्हा टेम्परेचर कमी असेल तेव्हा करंट पास होत नाही. जेव्हा टेम्परेचर हाय असेल करंट पास होतो, म्हणजे तो माझा कंडक्टर म्हणून यूज झाला. म्हणजे तो माझा काय म्हणून यूज झाला बेटा? कंडक्टर म्हणून यूज झाला. पुन्हा एकदा, जेव्हा टेम्परेचर हाय आहे करंट पास झाला म्हणजे तो काय म्हणून काम केलं बेटा? कंडक्टर. तेच जेव्हा टेम्परेचर कमी असेल, जेव्हा टेम्परेचर कमी असेल त्यावेळेस करंट पास नाही होणार, म्हणजेच तो त्यावेळेस इन्सुलेटर म्हणून काम करेल. मग मी एक नवीन डेफिनेशन सांगू शकतो सेमी कंडक्टरची. काय सांगता येईल बेटा? सेमी कंडक्टर इज अ मटेरियल विच पोजेस द प्रॉपर्टी ऑफ बोथ. विच पोजेस द प्रॉपर्टी ऑफ बोथ. ज्याच्यामध्ये दोघं प्रॉपर्टी आहेत. विच पोजेस द प्रॉपर्टी ऑफ बोथ कंडक्टर ऍज वेल एज इन्सुलेटर. ज्याच्यामध्ये दोघांच्या प्रॉपर्टी आहेत, कंडक्टरची पण प्रॉपर्टी आहे, इन्सुलेटरची पण प्रॉपर्टी आहे, त्याला काय नाव आहे बेटा? सेमी कंडक्टर. त्याला काय नाव आहे? सेमी कंडक्टर. पुढच्या 2 महत्वाचे पॉईंट्स या दोघांसाठी. याच्यामध्ये ना बेटा हाय कंडक्टिव्हिटी हाय असते. साहजिक एक करंट पास होतोय म्हणजे कंडक्टिव्हिटी काय आली? हाय. जर कंडक्टिव्हिटी हाय तर रेझिस्टिव्हिटी कशी असेल बेटा? याची कमी. कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये हाय असते आणि रेझिस्टिव्हिटी कशी असते? कमी असते. कंडक्टिव्हिटी म्हणजे जाण आहे, रेझिस्टिव्ह म्हणजे अडथळा. रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? अडथळा. अडथळा खूप कमी असेल म्हणूनच करंट जास्त जाईल, राईट? अडथळा खूप कमी असेल म्हणूनच करंट खूप जास्त जाईल. इन्सुलेटर मध्ये याच्या बिलकुल उलट. याच्या बिलकुल उलट. इन्सुलेटर मध्ये काय असेल बेटा? लो कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी खूप कमी असेल. कंडक्टिव्हिटी खूप कमी असेल. मग कंडक्टिव्हिटी का जास्त असते? सॉरी, कंडक्टिव्हिटी का कमी असते? तर त्याची रेझिस्टिव्हिटी खूप जास्त असते. तर त्याची रेझिस्टिव्हिटी काय असते बेटा? जास्त. जर रेझिस्टन्स खूप जास्त दिला तर कंडक्टन्स काय होईल बेटा? कमी होईल. रेझिस्टिव्हिटी खूप जास्त असेल तर कंडक्टिव्हिटी कमी होते. हे 2 पॉईंट्स पण याच्यामध्ये सांगायचे. ठीक आहे, हे झालं माझं कंडक्टर बद्दल, हे झालं इन्सुलेटर बद्दल, हे झालं सेमी कंडक्टर बद्दल. आणि शेवटचं मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय होतं बेटा? करंट जो असतो ना, करंट किंवा करंटच्या ऐवजी याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असतो. मग काय सांगता येईल? द मटेरियल विच अलाउज मॅग्नेटिक फ्लक्स टू फ्लो थ्रू इट. द मटेरियल विच अलाउज द मॅग्नेटिक फ्लक्स टू फ्लो थ्रू इट. जसं इकडे करंट असतो, ठीक आहे, आपण हे बघितलंय चॅप्टरमध्ये, स्टार्टिंगच्या चॅप्टरमध्ये, इलेक्ट्रिक सर्किट, मॅग्नेटिक सर्किट. इकडे करंट येते, इकडे काय बेटा? फ्लक्स आहे. आठवत आहे? मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स असतं, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट असतो. ठीक आहे.
मग काय, ज्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतो त्यालाच काय म्हणतात बेटा, मॅग्नेटिक मटेरियल. ज्याच्यामधून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतो, ज्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतो त्याला काय नाव आहे बेटा, मॅग्नेटिक मटेरियल. त्याला काय नाव आहे, मॅग्नेटिक मटेरियल. ज्याच्यामधून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतो त्याला काय नाव आहे बेटा, मॅग्नेटिक मटेरियल. कळालंय? चलो ओके. आता आपल्याला काय करायचं बेटा, क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल. याची लिखापडी सगळीच्या सगळी सांगणार. ठीक आहे, क्वेश्चन घेतलाय का? क्वेश्चन घ्या. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल अँड एक्सप्लेन दॅम. ठीक आहे, क्वेश्चन लिहून झालाय वाटतं. आन्सर मध्ये द्या. मटेरियल कॅन बी क्लासिफाइड इनटू द 4 टाइप्स. मटेरियल कॅन बी क्लासिफाइड इनटू द 4 टाइप्स. Material can be classified into the 4 types. First, conductor, second, insulator, third, semiconductor, आणि fourth, magnetic material. फोर्थ आहे मॅग्नेटिक मटेरियल. त्याच्यातलं आता पहिलं घ्या, फर्स्ट कंडक्टर. त्याच्यातलं पहिलं घ्या, फर्स्ट कंडक्टर. चलो, कंडक्टर मध्ये पहिला पॉइंट लिहायचा आहे. कंडक्टर्स आर द मटेरियल विच अलाउज द करंट टू फ्लो थ्रू them, which allows the current to flow through them easily. Conductors are the material which allows the current to flow through them easily. Conductors are the material which allows the current to flow through them easily. Puts a point. Conductors have the high conductivity. Conductors have the high conductivity. Conductors have the high conductivity and low resistivity. Conductors are high conductivity and low resistivity. बरं, एक एक पॉइंट सांगायचा होऊन गेला, तो म्हणजे याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत बेटा, ऑल मेटल्स, सगळे मेटल्स. मग कुठले कुठले, आयर्न, कॉपर, गोल्ड, सिल्वर, सगळेचे सगळे. चौथा पॉइंट लिहायचा आहे, एक्झाम्पल, ऑल मेटल्स सच ॲज आयर्न, कॉपर, गोल्ड, सिल्वर एक्सेट्रा. आयर्न, कॉपर, गोल्ड, सिल्वर एक्सेट्रा. ओके. आता कंडक्टर बद्दल झालं. आता कोणाबद्दल बेटा, इन्सुलेटर. एक ओळ सोडून खालच्या ओळीमध्ये लिहा इन्सुलेटर. इन्सुलेटर. काय सांगता बेटा इन्सुलेटरचा पहिला पॉइंट, इन्सुलेटर आर द मटेरियल विच डज नॉट अलाउ द करंट टू फ्लो थ्रू दॅम इझिली. ज्याच्यातून करंट इझिली फ्लो होत नाही त्याला काय नाव आहे बेटा, इन्सुलेटर. चलो व्हॅल्यू, इन्सुलेटर्स आर द मटेरियल विच डज नॉट अलाउ. Insulators are the materials which does not allow. Insulators are the material which does not allow the current to flow through them easily. Insulators are the material which does not allow the current to flow through them easily. Insulators are the material which does not allow the current to flow through them easily. पुढचा पॉइंट, insulator consists of काय बेटा, low conductivity and high resistivity. Insulators consist of low conductivity and high resistivity. लिहून घ्या. Insulators have low conductivity and high resistivity. Insulators have low conductivity and high resistivity. Example, याचे एक्झाम्पल कुठले आहेत बेटा, सगळ्याच्या सगळे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स मग कुठले कुठले, ग्लास आहे, वूड आहे, प्लॅस्टिक आहे, रबर. राईट, ग्लास, वूड, प्लॅस्टिक आणि रबर हे कोणाचे एक्झाम्पल झाले बेटा, इन्सुलेटरचे. एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल, ऑल नॉन मेटल्स such as glass, wood, rubber, glass, wood, rubber, plastic, etc. ओके. आता पुढचं लिहायचं बेटा, सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरची डेफिनेशन काय सांगता येईल, सेमीकंडक्टर्स आर द मटेरियल विच पजेस द प्रॉपर्टी ऑफ बोथ. पजेस म्हणजे असते, काय असते बेटा, दोघांची प्रॉपर्टी. कुठली, कंडक्टर ॲज वेल ॲज इन्सुलेटर. ठीक आहे, कंडक्टर कधी म्हणून काम करेल, हाय टेम्परेचरला, का तेव्हा करंट पास होईल. लो टेम्परेचरला काय म्हणून बेटा, इन्सुलेटर, का तेव्हा करंट पास होणार नाही. ठीक आहे, हे पॉइंट लिहून घ्यायचे. चलो हेडिंग टाका, सेमीकंडक्टर. चलो
काय सांगतोय बेटा, सेमीकंडक्टर आर द मटेरियल विच possess the property of both. Semiconductor are the material which possess the property of both. Semiconductor are the material which possess the property of both conductor as well as insulator. Conductor as well as insulator. पुढचा पॉइंट घ्या. Semiconductor are the material through which the current passes. Semiconductor material are the material through which the current passes. Semiconductor material are the material through which the current passes at high temperature. Are the material through which the current passes at high temperature. Are the material through which the current passes at high temperature. Hence, it is known as hence it acts as a conductor. Hence, it acts as a conductor. पुन्हा एकदा पॉइंट सांगतोय. Semiconductor material are the material through which the current passes at the high temperature. Are the material through which the current passes at the high temperature. Hence, it acts as a conductor. Hence, it acts as a conductor. Comma there. And it does not pass the current at low temperature. And it does not pass the current at low temperature. Hence, it acts as an insulator. Hence, it acts as a insulator. बर, याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले बेटा माहिती का सेमीकंडक्टरचे? सिलिकॉन आणि जर्मेनियम. दोन एक्झाम्पल्स आहेत त्याचे. कुठले कुठले बेटा? सिलिकॉन आणि जर्मेनियम. एक्झाम्पल घ्या, सिलिकॉन अँड जर्मेनियम. एक्झाम्पल घ्या, सिलिकॉन अँड जर्मेनियम. पुढचा मुद्दा, मॅग्नेटिक मटेरियल. चौथा टाईप आहे बेटा मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल काय असतं? असं मटेरियल ज्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स इझिली फ्लो होतो. असं मटेरियल ज्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स इझिली फ्लो होतो त्याला काय नाव दिले बेटा? मॅग्नेटिक मटेरियल. लिहून घ्या, मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल आर द मटेरियल थ्रू विच मॅग्नेटिक मटेरियल आर द मटेरियल थ्रू विच द मॅग्नेटिक फ्लक्स आर द मटेरियल थ्रू विच द मॅग्नेटिक फ्लक्स फ्लोज इझिली. मॅग्नेटिक मटेरियल आर द मटेरियल थ्रू विच द मॅग्नेटिक फ्लक्स फ्लोज इझिली. ओके, आता आपल्याला पुढचा एक खूप महत्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे. तो म्हणजे आहे बेटा इलेक्ट्रॉनिक्स. तो म्हणजे कुठला आहे? इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रॉनिक्स हा जो शब्द आहे ना तो दोन शब्दांचा कॉम्बिनेशन आहे. पहिला शब्द कुठला बेटा माहितीये का? इलेक्ट्रॉन. पहिला शब्द आहे इलेक्ट्रॉन. आणि निक्स या शब्दाचं मिनिंग आहे मेकॅनिक्स. निक्स या शब्दाचं मिनिंग काय बेटा? मेकॅनिक्स. मग काय सांगता येईल? इलेक्ट्रॉनिक्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, इलेक्ट्रॉन अँड मेकॅनिक्स. इलेक्ट्रॉन अँड मेकॅनिक्स हा माझा फर्स्ट पॉइंट झाला. पुढचा फंडा, याच्यातली डेफिनेशन. डेफिनेशन काय सांगतील बेटा माहिती का? इलेक्ट्रॉनिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग. इलेक्ट्रॉनिक्स इज अ ब्रांच. ही कोणाची ब्रांच आहे? सायन्स अँड इंजिनिअरिंग. विच डील्स विथ द, कोणासोबत डील होते? विच डील्स विथ द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. जो की डील करतो. कोणासोबत डील करतो बेटा? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. अँड द युटिलायझेशन ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. Which deals with the electronic devices and the utilization of the electronic devices. Definition काय सांगते? Electronics is a branch of science and engineering. Electronics is a branch of science and engineering which deals with the electronic devices and utilization of the electronic devices. पुढचं याचे ना बेटा काही फंक्शन्स आहेत. फंक्शन्स काय काय आहेत ते ऐकून घेऊ. फंक्शन्स, पहिलं फंक्शन आहे ऍम्प्लिफिकेशन. पहिलं फंक्शन कुठलं बेटा? ऍम्प्लिफिकेशन. ऍम्प्लिफिकेशन म्हणजे काय? छोटा सिग्नल मोठा करणे. पुढचं आहे रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन एसी टू डीसी. थर्ड आहे कंट्रोल जनरेटर्स. थर्ड काय बेटा? कंट्रोल जनरेटर्स. चौथं कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू द इलेक्ट्रिसिटी, जे की सोलर एनर्जी मध्ये होतं. लाईट घेतो आणि त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटी मध्ये होतं. म्हणजे काय? लाईट एनर्जी इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिसिटी. आणि पाचवं कन्व्हर्शन ऑफ उलट इलेक्ट्रिसिटी इंटू द लाईट, जिथे आपली ट्यूबलाईट पेटते. जिथे आपली घरची ट्यूबलाईट कशी भेटते बेटा? तो इलेक्ट्रिसिटी घेतो आणि त्याचं कन्व्हर्शन लाईट मध्ये करतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी इज कन्वर्टेड इंटू द लाईट. कन्व्हर्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इंटू द लाईट. हे पाच त्याचे महत्वाचे फंक्शन झाले. कुठले कुठले? एम्प्लिफायर्स, रेक्टिफिकेशन, कंट्रोल जनरेटर्स, कन्व्हर्शन ऑफ लाईट इंटू द इलेक्ट्रिसिटी आणि शेवटचं कन्व्हर्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इंटू द लाईट. फंक्शन झाले. पुढचं आहे बेटा त्याचं नीड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. पुढचं महत्वाचं नीड ऑफ काय बेटा? इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्सची गरज का पडली? तर इलेक्ट्रॉनिक्सची गरज का पडली बेटा? तर इलेक्ट्रॉनिक्समुळे क्वालिटी ऑफ वर्क होत गेलं आणि ऑटोमेशन होत गेलं. सगळ्यात महत्वाचं ऑटोमेशन म्हणजे काय? ऑटोमॅटिकली जास्तीत जास्त रोबोटिक्समुळे कामं माझे व्हायला लागले.
जास्तीत जास्त रोबोटिक्समुळे माझे कामं व्हायला लागले. रोबोटिक्समुळे काम झाल्यामुळे काय झालं बेटा, वर्कर्सची संख्या काय झाली, कमी झाली. वर्कर्सची संख्या माझी काय झाली, टेक्नॉलॉजिकली हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा ठरला. ठीक आहे, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूने हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा ठरून गेला. ठीक आहे, म्हणून याची नीड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. नीड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स काय, क्वालिटी ऑफ वर्क झाला, ऍक्युरसी वाढते बेटा इलेक्ट्रॉनिक्समुळे. ठीक आहे, वर्करने काम केलेलं आणि कम्प्युटरने काम केलेलं किंवा रोबोटिक्सने काम केलेलं, ऍक्युरसी कोणामध्ये असेल, रोबोटिक्समध्ये असेल. म्हणजे काय, क्वालिटी ऑफ वर्क वाढलं, कोणामुळे शक्य झालं, इलेक्ट्रॉनिक्समुळेच. आणि ऑटोमेशन झालं, ऑटोमेशन झाल्यामुळे वर्कर्सची संख्या पण कमी झाली. ठीक आहे, पुढचा मुद्दा आणि शेवटचा तो म्हणजे आहे बेटा ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. शेवटचा मुद्दा कुठला बेटा, ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्सचे ऍप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत, इलेक्ट्रॉनिक्सचे ऍप्लिकेशन्स कुठे नाही येते, सगळीकडे. इंडस्ट्रीजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वापरतो, मेडिकल सायन्सेस मध्ये वापरतो. मेडिकल इन्स्ट्रुमेंट जे आपले असतात, बीपीचं म्हणा किंवा ईसीजीचं म्हणा किंवा कुठलंही बघा बेटा तुम्ही. ठीक आहे, साधं आपलं ऑक्सिमीटर जे असतं, ऑक्सिजन लेवल मेजर करतो सध्या आपण, ते पण ऑक्सिमीटर पण काय बेटा, ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. मेडिकल सायन्सेस झाले, त्याच्यानंतर कम्युनिकेशन एंटरटेनमेंट, कम्युनिकेशन म्हणजे फोनमध्ये आले, एंटरटेनमेंट म्हणजे टीव्ही वगैरे आलं, कम्युनिकेशन झालं, रेडिओमध्ये झालं, हे काय झाले, त्याचे ऍप्लिकेशन झाले. पुढचं अजून ऍप्लिकेशन डिफेन्समध्ये वापरतात, इलेक्ट्रॉनिक्सचा यूज होतं, राईट. डिफेन्समध्ये हे झाले त्याचे अनेक ऍप्लिकेशन्स. कोणाचे बेटा, इलेक्ट्रॉनिक्सचे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, इलेक्ट्रॉनिक्सचा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे समजवला. ठीक आहे, हेडिंग टाका इलेक्ट्रॉनिक्स, हेडिंग टाका इलेक्ट्रॉनिक्स. क्वेश्चन घ्या, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन डिटेल. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन डिटेल. चलो लिहून घ्या. पहिला पॉइंट, इलेक्ट्रॉनिक्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स. Electronics is a combination of two words, that is electron and mechanics. That is electron and mechanics. Electronics is a combination of two words, that is electron and mechanics. पुढचं घ्या खालच्या ओळीमध्ये डेफिनेशन. खालच्या ओळीमध्ये त्याचा सेकंड पॉइंट घ्यायचा डेफिनेशन. इलेक्ट्रॉनिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग. इलेक्ट्रॉनिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग which deals with the electronic devices. Which deals with the electronic devices. Which deals with the electronic devices and utilization of the electronic devices. Which deals with the electronic devices and utilization of the electronic devices. Which deals with the electronic devices and utilization of the electronic devices. पुढचं घ्या खालच्या ओळीमध्ये फंक्शन. खालच्या ओळीमध्ये फंक्शन. पहिलं फंक्शन एम्प्लिफिकेशन. पहिलं फंक्शन एम्प्लिफिकेशन. सेकंड फंक्शन रेक्टिफिकेशन. पहिलं घ्या एम्प्लिफिकेशन, सेकंड घ्या रेक्टिफिकेशन. सेकंड आहे रेक्टिफिकेशन. थर्ड कंट्रोल जनरेटर्स. थर्ड कंट्रोल जनरेटर्स. फोर्थ कन्वर्शन ऑफ लाइट इनटू द इलेक्ट्रिसिटी. फोर्थ कन्वर्शन ऑफ लाइट इनटू द इलेक्ट्रिसिटी. फिफ्थ कन्वर्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इनटू द लाइट. फिफ्थ कन्वर्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इनटू द लाइट. झालंय. पुढचा एक ओळ सोडून खाली लिहा नीड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. एक ओळ सोडून खाली लिहा नीड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. एक ओळ सोडून खाली लिहा नीड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. चलो पहिला पॉइंट, इलेक्ट्रॉनिक्स इज वाइडली यूज्ड. इलेक्ट्रॉनिक्स इज वाइडली यूज्ड बिकॉज ऑफ इट्स क्वालिटी ऑफ द वर्क. बिकॉज ऑफ इट्स क्वालिटी ऑफ द वर्क अँड ऑटोमेशन. बिकॉज ऑफ इट्स क्वालिटी ऑफ द वर्क अँड ऑटोमेशन. पुढचा पॉइंट, ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक्स द accuracy in the work has increased. Due to the electronics the accuracy in the work has increased. Due to the electronics the accuracy in the work has increased. पुढचा पॉइंट, due to the electronics there consists of automation. Due to the electronics there consists of automation. Due to the electronics there consists of automation. Hence, large number of workers has been reduced. Hence, large number of workers has been reduced. Hence, large number of workers has been reduced. एक ओळ सोडून खाली पुन्हा ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. एक ओळ सोडून खाली ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. पहिलं घ्या इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. पहिलं घ्या इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. पुढचं घ्या मेडिकल सायन्सेस. मेडिकल सायन्सेस. पुढचं डिफेन्स ऍप्लिकेशन.
डिफेन्स ऍप्लिकेशन, पुढचं कम्युनिकेशन अँड एंटरटेनमेंट, पुढचं कम्युनिकेशन अँड एंटरटेनमेंट, आणि पाचवं इन्स्ट्रुमेंटेशन. पाचवं काय बेटा? इन्स्ट्रुमेंटेशन. आता लक्ष इकडे. पुढचा एक आजचा माझा शेवटचा फंडा घ्यायचा आहे, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स. हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट. आता इकडे बाजूला तुम्हाला क्लासिफिकेशन दिसतंय बेटा. इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटचे बेसिकली दोन टाइप्स होतात, ऍक्टिव्ह कंपोनेंट, पॅसिव्ह कंपोनेंट. दोन टाइप्स. कुठले कुठले? ऍक्टिव्ह कंपोनेंट, पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह कंपोनेंट काय असतं, पॅसिव्ह कंपोनेंट काय असतं, उद्याच्या स्टार्टिंगलाच मी हे शिकवणार आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनेंट, पॅसिव्ह कंपोनेंट. पॅसिव्ह कंपोनेंटचे माझे तीन टाइप्स, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनेंटचे दोन टाइप्स, इलेक्ट्रॉनिक ट्यूब्स, राईट, इलेक्ट्रॉनिक ट्यूब्स, आणि अजून एक सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. इलेक्ट्रॉनिक ट्यूब्स आणि अजून एक कुठले बेटा? सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. इलेक्ट्रॉनिक ट्यूब्सचे काही टाईप होत नाही, पण सेमी कंडक्टर डिव्हाइसेसचे पुन्हा 10 टाइप्स आहेत. कुठले कुठले बेटा? डायोड्स, ट्रान्झिस्टर्स आणि एफईटी. डायोड, ट्रान्झिस्टर्स आणि एफईटी. दिसतं बेटा तुम्हाला क्लासिफिकेशन? ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे, क्लासिफिकेशन काढून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करायचा आहे, क्लासिफिकेशन काढून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो क्लासिफिकेशन झालं असेल. ओके. क्लासिफिकेशन झालं असेल तर दॅट्स ऑल बेटा. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.